Good morning. This is fourth lecture of topic control and coordination. Yesterday we will complete structure and function of human brain. Then today we discuss next article spinal cord. And this is the rough diagrammatic representation of spinal cord, and this is the transverse section of spinal cord. ही त्याची डायग्राम असेल. With the help of these two diagrams, we explain the structure and function of spinal cord. Listen carefully about here this article. You know very well, spinal cord is a downwardly directed extension of medulla oblongata. कालच्या लेक्चरला आपण ब्रेनचं आर्टिकल पाहिलं. त्यामध्ये सर्वात शेवटची जी ट्यूब दाखवली होती त्याला आपण काय म्हटलं होतं? मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याच मेडुला ऑब्लॉंगेटाचं खालच्या दिशेनं जे एक्सटेन्शन असतं, ट्यूब असते, ती अशी ट्यूब असते, याला आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. अगेन लिसन केअरफुली. स्पायनल कॉर्ड इज डाउनवर्डली डायरेक्टेड एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. Here it is long, elongated, सबसिलेंड्रिकल. चारी बाजूनं गोल असेल पण थोडंसं चपटापण आकार असेल, आणि म्हणून त्याला प्रॉपर शब्द काय वापरला जातो? सब सिलेंड्रिकल. हॉलो, पोकळ तर आहेच. व्हाईट इन कलर, पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो. थिक, जरा जाड असेल. हियर अगेन लिसन दिस वर्ड्स. स्पाइनल कॉर्ड इज long, elongated, subcylindrical, hollow, tube-like structure, white in color, like this. And here it extends up to second lumbar vertebra. कंबरेतला दुसरा मणका जो असतो तिथपर्यंत याची लांबी गेलेली दिसून येते. Meaning here it measures about 42 to 45 सेंटीमीटर लॉंग. 42 ते 45 सेंटीमीटर एवढी त्याची लांबी असलेली आपल्याला दिसून येते. अँड 2 to 2.5 सेंटीमीटर वाईड. 2 ते 2.5 सेंटीमीटर एवढी त्याची रुंदी किंवा ब्रॉडनेस असतो. अशा पद्धतीचं प्रॉपर मेजरमेंट असलेला हा स्पाइनल कॉर्ड असेल. Here this spinal cord is protected by vertebral column. या स्पाइनल कॉर्डचं पूर्णपणे संरक्षण कोण करतं? पाठीचा कणा. You know very well our vertebral column is made up of 33 irregular shaped bones called as a vertebrae. पाठीचा कणा पाठीच्या मणक्यांनी बनतो आणि असे 33 मणके असतात. These 33 vertebrae press one above one, एकमेकावरती ठेवल्यासारखे असतात. Each and every vertebrae have a central opening. प्रत्येक मणक्याला अशी पोकळी असते. प्रत्येक मणक्याची पोकळी एकमेकाच्या समोर येते. एका रेषेत पोकळी येते. called as a neural canal. प्रत्येक मणक्याच्या मधली आतली पोकळी जी असते त्याच्यापासून अशी सरळ एक ट्यूब तयार होते आतून, called as a neural canal. This neural canal encloses spinal cord. त्याच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला हा स्पाइनल कॉर्ड असलेला दिसून येईल. It also covered by, त्याच्या अजून वरती काय असेल? 3 meninges, same like brain. Outer here tough dura matter, middle thin
arachnoid and innermost fascicular pia mater. These three meninges also present outside this spinal cord, and then it is protected by vertebral column. या पद्धतीने याची सुद्धा रचना असते. Here inner membrane pia mater meninges secrete cerebrospinal fluid. हा जो तीन मिनिंजेस मधला आतला जो मिनिंजेस आहे ज्याला आपण पिया मॅटर असं म्हणतो, इट सिक्रीट लिक्विड cerebrospinal fluid. Also here this spinal cord internally hollow, आतून पोकळ आहे, hence central canal is present, आणि म्हणून आतमध्ये असं पोकळ भाग दिसतोय त्याला आपण सेंट्रल कॅनल असं म्हणतो. It is surrounded by single layer of cell called as a ependymal cell. त्याला काय म्हटलेलं आहे? ependymal cell. Also this ependymal cell secrete cerebrospinal fluid. cerebrospinal fluid या ependymal cell पासून सुद्धा सिक्रीट होतं. याचा अर्थ ह्या स्पायनल कॉर्डच्या आतल्या बाजूने सुद्धा सिक्रीट होतो, आणि ह्या बाहेरचं जे मिनिंजेस आहे पिया मॅटर त्याच्यापासून सुद्धा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट होतं. म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनं लुब्रिकेशन मिळतं, गुळगुळीतपणा मिळतो, आणि कीप मॉइस्ट ओलसरपणा मिळतो. या पद्धतीनं व्यवस्थित अरेंजमेंट झालेली आपल्याला याची दिसून येते. Here this spinal cord show two swellings. दोन ठिकाणी सुजल्यासारखं दिसतं, थोडासा स्वलन फुगीर भाग दिसतो. इन सर्वाइकल रिजन, पहिला कोणता भाग असेल? सर्वाइकल रिजन, मानेमध्ये. and second in lumbar region, कमरेमध्ये. मानेमध्ये आणि कमरेमध्ये हा स्पायनल कॉर्ड थोडासा सुजल्यासारखा फुगीर दिसेल. बाकी मात्र या पद्धतीनं सरळ आणि गोल असलेला आपल्याला दिसून येईल. या पद्धतीची प्रॉपर अरेंजमेंट आपल्याला स्पायनल कॉर्डची असलेली दिसून येईल. Here from this spinal cord there are 31 pairs of spinal nerves arise. या जे मी कडेला रेषा दाखवलेले आहेत दोन्ही बाजूला, these are nothing but spinal nerves. Those nerves which arise from spinal cord, अशा nerves की ज्या स्पायनल कॉर्ड पासून बाहेर पडतात, called as a spinal nerves. त्यांना काय म्हणलं जातं? स्पायनल nerves. And they are how much? 31 pairs. Out of these 31 pairs, 8 are in cervical region. मानेमध्ये 8 स्पायनल नर्व्स असतील. Then here 12 are thoracic. पाठीमध्ये 12 स्पायनल नर्व्स असतील. Then 5 are lumbar. कमरेमध्ये 5 स्पायनल नर्व असतील. And then 5 are sacral. कमरेखालील भागामध्ये जे सॅक्रम असतं त्या रिजन मध्ये 5 असतील. And last one is coccyx. माकड हाड जे असतं रुडिमेंटरी टेल, इयत्ता 11वी सायन्स मध्ये लोकोमोशन आपण टॉपिक शिकलोय, ह्यूमन स्केलेटन शिकलोय, त्यामुळे तुम्हाला ही नावं माहिती आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्वाइकल रिजन पासून 8 स्पायनल नर्व अराइज होत आहेत. थोरॅसिक रिजन पासून 12 अराइज होत आहेत. लुंबार पासून कमरेपासून 5 spinal nerves arise, and then here sacral 5 and coccyx 1. याची बेरीज केली तर किती होतील? 31 pairs.
of spinal nerves arise from your spinal cords. या पद्धतीनं इथं हे पण बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. Here, hence, this spinal cord divides into 4 regions. म्हणून त्याचे 4 भाग पडतात. पहिला कोणता असेल? सर्व्हायकल रिजन, सेकंड थोरॅसिक रिजन, थर्ड लुंबार रिजन, and here fourth sacrocuchigeal region. sacrocuchigeal region असे 4 भाग आपल्याला स्पायनल कॉर्डचे पडतात. आणि या पद्धतीने मेजरमेंट त्याची असेल 42 to 45 सेंटीमीटर लॉंग and 2 to 2.5 सेंटीमीटर वाईड. या पद्धतीचा हा स्पायनल कॉर्ड आपल्या पाठीच्या मणक्यातून असलेला दिसून येतो. हिअर इट्स पोस्टेरियर मोस्ट रिजन म्हणजे सॅक्रमच्या भोवती जो आहे लुक लाईक हॉर्स टेल, घोड्याच्या शेपटीचा जसा झुपका दिसतो सेम तशा पद्धतीनं आकार दिसतोय. कॉर्डाचे कॉडा इक्युना, कॉर्डाचे कॉडा इक्युना, हॉर्स टेल लाईक, झुपकेदार व्यवस्थित दिसेल त्याला काय म्हटलंय? कॉडा इक्युना. अँड लास्ट टॅपरिंग पार्ट, अगदी टोकाचा निमुळता जो भाग आहे पोस्टेरियर मोस्ट, कॉर्डाचे फिलम टर्मिनेल, त्याला काय म्हटलंय? फिलम टर्मिनेल. या पद्धतीचा हा स्पायनल कॉर्ड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पायनल कॉर्ड कसा आहे? इट इज व्हेरी सॉफ्ट, अत्यंत मऊ आहे. अँड हायली सेन्सिटिव्ह लाईक ए ब्रेन, ब्रेन सारखा अत्यंत संवेदनशील आहे. या पद्धतीनं हा स्पायनल कॉर्ड असेल. देन वी टेक ट्रान्सवर्स सेक्शन. या स्पायनल कॉर्डचा असा सेक्शन घेतला, व्हेरी थिन मेम्ब्रेन अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, आणि सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर कशी रचना दिसेल? ती रचना म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. ती ही डायग्राम काढलेली आहे. पहा, हे जे 3 लेयर दिसत आहेत, 3 मिनिंजेस, याला आउटर टफ ड्युरामॅटर असं म्हणतो, मिडल थिन अरॅक्नॉइड अँड इनरमोस्ट व्हॅस्क्युलर पिया मॅटर, असे हे 3 मिनिंजेस आहेत. 1 2 3. त्यानंतर पहा, हिअर दिस, हे जे टोटल बाहेरचं दिसतंय एक्सटर्नल, इट इज व्हाईट इन कलर, कॉल्ड एज ए व्हाईट मॅटर. या बाहेरचं जे आहे याला व्हाईट मॅटर असं म्हटलं जातं. या ठिकाणी हे जे बटरफ्लाय विंग शेप, फुलपाखराच्या पंखासारखा आहे, किंवा इंग्लिश लेटर एच शेप जे दिसतंय, हे मधलं इट इज ग्रे इन कलर, राखाडी रंगाचा आहे. ग्रे कलर, व्हाईट कलर, किंवा ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर. हे मध्ये जे ओपनिंग आहे, ओपनिंगला आपण काय म्हणतोय? सेंट्रल कॅनाल. इंटरनली इट इज लाइन्ड बाय इपेंडायमल सेल व्हिच सिक्रीट सेरिब्रोस्पायनल फ्लूइड. इथं सुद्धा मगाशी सांगितलं होतं, हा आतला मिनिंजेस म्हणजे कोण? पिया मॅटर. इट अल्सो सिक्रीट सेरिब्रोस्पायनल फ्लूइड. Here, transverse section of spinal cord show 2 fissure. सफरचंद बरोबर मधून कापल्यानंतर वरती छोटीशी खाच दिसते, खाली सुद्धा छोटीशी खाच दिसते, म्हणजे या पद्धतीने. इज इट क्लिअर? ही जी वरची खाच असेल डॉर्सल साइडची, साहजिकच त्याला काय म्हणलं जाईल? डॉर्सल फिशर. ही खाच दिसते ती डॉर्सल फिशर. साहजिकची खालची असेल त्याला काय म्हटलं जाईल? व्हेंट्रल फिशर. मग ही डॉर्सल बाजू ही व्हेंट्रल बाजू आहे, ओळखायची कशी? तर 2 महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्यातला पहिला प्रेझेन्स ऑफ ब्लड व्हेसल.
इथं रक्तवाहिनीचं ओपनिंग दिसतंय, त्याच्यावरून इझिली ओळखता येतं ही वेंट्रल फिशर आहे. ॲज वेल ॲज इट इज डीपली आतपर्यंत खोलवर गेलेले, डीपली सिच्युएटेड. Hence easily we identify here this is the ventral fissure. Dorsal fissure, ventral fissure. Then here this grayish matter show dorsal horn like structure, शिंगासारखं स्ट्रक्चर दिसेल. हा एक आणि हा एक, त्याला काय म्हटलंय? डॉर्सल रूट. डॉर्सल रूट आणि हे हॉर्न. डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट. Also ventral side, grayish matter show ventral horn, ventral root. म्हणजे हा डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट, व्हेंट्रल हॉर्न, व्हेंट्रल रूट ग्रेइश मॅटरचा दिसून येतो. हिअर दिस इज द व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर असा कडेनं सर्व ठिकाणी असेल. व्हाईट मॅटर ऑफ डॉर्सल साइड, हा वरचा जो व्हाईट मॅटर असेल याला म्हटलं जातं डॉर्सल फिनिलिकस. These are the lateral funiculus and these are the ventral. म्हणजे डॉर्सल, व्हेंट्रल आणि लॅटरल फिनिलिकस असं म्हटलं जातं. And here these are two also small extension of gray matter. कडेला लॅटरल साइडला ग्रेइश मॅटरचे दोन थोडेसे एक्सटेन्शन आहेत. क्लिअर दिसत नाहीत पण थोडस एक्सटेन्शन दिसतंय. कॉल्ड एज ए लॅटरल हॉर्न. त्याला लॅटरल हॉर्न असं म्हणायचं. हे ते टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड असेल. हेच पुन्हा तुम्हाला पुटअप करायचं असेल तर असं म्हणू शकता. टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड शो centrally opening called as a central canal. It is lined by single layer of cell called as a ependymal cell. These cells secrete cerebrospinal fluid. This central canal is surrounded by English letter H shape or butterfly wing shape structure which is gray in color called as a gray matter. At the dorsal side of gray matter, there is a horn-like structure called as a dorsal horn, and it continues to form a dorsal root. Here, gray matter at ventral side, it also show ventral horn, which continue to form a ventral root. And this gray matter have also lateral side extension called as a lateral horn. And this gray matter is also surrounded by here white matter. Dorsal region of white matter is called as a dorsal funiculus. Lateral part of white matter is called as a lateral funiculus. And here ventral region of white matter is called as a ventral funiculus. This is the dorsal fissure, and here this is the ventral fissure. It shows presence of blood vessel. And this spinal cord is surrounded by three meninges: outer tough dura mater, middle thin arachnoid, innermost vascular pia mater. It also secrete cerebrospinal fluid. या पद्धतीने प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता. आतून बाहेर एक्सप्लेनेशन सांगू शकता किंवा बाहेरून आतपर्यंत एक्सप्लेनेशन सांगू शकता. यू राईट आन्सर इन युअर ओन लँग्वेज. तुमच्या भाषेत उत्तर मांडायला शिका. आहे असं पाठ करून लिहू नका. प्रत्येक आर्टिकल समजणं महत्वाचं आहे. तुम्हाला जसं आठवेल, वाक्य रचना मागं पुढे झाली तरी चालेल, एखादा पॉइंट मागं पुढे झाला तरी चालेल, बट यू राईट आन्सर इन युअर ओन लँग्वेज. तुमच्या भाषेत उत्तर मांडायला शिकला पाहिजे. एकदा आर्टिकल समजली की ऑब्जेक्टिव्ह कशाही वाक्य रचनेमध्ये जरी फिरवलं तरी सुद्धा तुम्ही त्याचं प्रॉपर आन्सर इझिली शोधू शकता. या पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे.
I hope you understand about today spinal cord and transverse section of spinal cord. Hence, today we totally complete our central nervous system, because central nervous system is made up of two parts. One is brain, second one is spinal cord. And today we complete these two articles. Hence, here we will totally complete central nervous system. The next lecture we will start a second system, peripheral nervous system. Is it clear? Okay. Thank you.